माहिती अधिकारातला आता सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे, जो माझ्याकडे ज्या काही तक्रारी येत आहेत आणि अनुभव जो दिसतोय, तो आहे माहिती आयुक्तांची नेमणूक आणि माहिती आयुक्तांची वर्तणूक. या दोन गोष्टी माहिती अधिकाराला आता खूप मोठा शाप आहे. सजग नागरिक मंचाचे मान्य श्री विवेक वेलणकर यांनी कायदा होऊन 20 वर्ष झाली तरी अजून त्याचा प्रभावपणे अंमलबजावणी का होत नाही, तसेच इतर व्यक्तींनी आपले अनुभव आज या कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. आज रोजी केंद्रीय माहिती आयुक्त 11 असायला पाहिजे, 11 कायद्याप्रमाणे. आज रोजी फक्त 2 आहे. म्हणजे 11 लोकांचं काम 2 लोक सांभाळत आहेत. त्यामुळे अर्थातच 1 ते 1.25 वर्ष एवढा वेळ या गोष्टीला लागतोय. ही आत्ताची दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. सरकारला आयुक्त नेमायचेच नाहीये. शेवटी आता सुप्रीम कोर्टात केस गेलेली आहे. आयुक्त नेमायचे आदेश काढा. 27 ऑक्टोबरला त्या केसचं हिअरिंग आहे. त्यामुळे कदाचित सुप्रीम कोर्टाने तक्ता लावल्यावर तरी आयुक्त नेमले जातील का, हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रात परिस्थिती ह्या 2 वर्षापूर्वीची अशाच एका धक्क्यामुळे बरी झाली आणि आता महाराष्ट्रात 11 मधले 8 आहेत. पण नेमतात कोणाला हा त्याच्या पुढचा महत्वाचा विषय. तिथं खरा आणखीन एक प्रॉब्लेम आहे. कायदा असं म्हणतो की कायदा, समाजसेवा, ऍडमिनिस्ट्रेशन, पत्रकारिता यातल्या जनमान्य व्यक्तीची नेमणूक करता येईल. कायद्यातच त्रुटी अशी आहे की या कायद्याचं त्याला नॉलेज असलं पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही. पण नेमण्याची अथॉरिटी कोण आहे? केंद्रामध्ये पंतप्रधान, एक वरिष्ठ मंत्री आणि विरोधी पक्षनेते. राज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते. पूर्ण पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स होतात आणि त्यामुळे 90% हे ब्युरोक्रॅट्सच नेमले गेले आजपर्यंत गेल्या 20 वर्षात, केंद्रातही आणि राज्यातही. आणि मग या ब्युरोक्रॅट्सचं अर्थात एक धोरण असतं. मग आपल्या भाऊबंधांना शिक्षा कशाला करायची? या कायद्यात त्यांना दंड करायचे अधिकार आहे. हे दंड करायचे अधिकार अत्यंत क्वचित वापरतात. आता जे त्यांच्याच वेबसाईटवर आकडेवारी उपलब्ध आहे ती असं दाखवते की केंद्रीय राज्य माहिती आयुक्तांनी 2022 मध्ये 26,545 केसेस निकाली काढल्या. त्याच्यात फक्त 509 लोकांना दंड केले, 2% लोकांना. आणि 2023 मध्ये तर आणखीन जास्त 56,971 केसेस निकाली काढल्या आणि त्यातल्या 172 म्हणजे जेमतेम 0.5% अधिकाऱ्यांना दंड केला. आता याचा अर्थ क्लिअर आहे की दंड होत नाही. आपल्याकडे कुठल्याही कायद्याची जरब, भीती ही फक्त दंडामुळे बसू शकते. आणि जर तेच होत नसतील तर जरब किंवा भीती वाटायचं काही कारणच नाही. आणि मग त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना या कायद्याची कुठलीही भीती वाटत नाही. याची तर अजिबातच जात. पूर्वी वाटायची थोडीशी, आता याची अजिबात वाटेनाशी झाली आहे. 2-2, 3-3 वर्ष सेकंड आपल्याला लागतायत. आणि त्यामुळे ते म्हणतात, तुम्हाला काही सरळ सांगतात, जा ना अपिलात जा, सेकंड अपिलात जा. त्यांना माहिती आहे 2-3 वर्ष लागतात. बरं, आपलेच तिथं सरकारी बाबू बसलेले असल्यामुळे ते आपल्याला सावरून घेणारच आहेत. एवढं करून माहिती आयुक्त आदेश काय देतात? 15 दिवसात माहिती देऊन टाका. म्हणजे 2.5 वर्ष थांबलेल्या माणसाला परत 15 दिवस आणखी थांबून माहिती जर मिळणार असेल तर त्याचा उत्साह किती राहील माहिती मागायचा. आणि म्हणून गेल्या 18 वर्षाची आकडेवारी तेवढीच आहे. 2023 पर्यंतची आकडेवारी महाराष्ट्र राज्याच्या माहिती आयोगाच्या वेबसाईटवर आहे. 24ची आकडेवारी आजही नाही. ती असं दाखवतीये की साधारण गेली 7-8 वर्षापासून महाराष्ट्रात दाखल होणारे माहिती अधिकाराचे अर्ज 8 लाखाच्या आसपास आहे. तो आकडा कधीही त्याच्या पुढे जात नाहीये. आज महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सुद्धा साधारणपणे 12 कोटी आहे. ती आता 14 पर्यंत गेली असेल, कारण आता पुढे 11 वर्षात जनगणना झाली नाही. पण त्याच्या 0.5% सुद्धा अर्ज येत नाही. आणि तरीही यांचं म्हणणं असं आहे, म्हणजे अधिकारी लेवलला, कर्मचारी लेवलला त्यांच्या कायम तक्रारी अशा आहेत, फार अर्ज येतात, आम्हाला काय तेवढंच काम आहे का, आणि मग आम्ही हेच करत बसायचंय का. आणि माहिती आयुक्त सुद्धा त्याला खतपाणी घालतायत.
म्हणजे आत्ताच्या काही माहिती आयुक्तांबद्दल सरळ सरळ तक्रार अशी आहे की ते एक तर त्यांना ते निपटारा त्यांच्या भाषेत लवकरात लवकर करायचं असल्यामुळे एकेका वेळेला 20-20 केस लावतात. एका माणसाचे जर 20 केस असल्या 3 वर्षातल्या सगळ्या एकदम लावायच्या, त्याला बोलवून घ्यायचा, ते सगळे अधिकारी एकदम बोलवायचे आणि त्याला तिथंच दमदाटी करायची. तू एवढे अर्ज केलेच कशाला, तुला माहिती पाहिजेच कशाला, तू लोकांना त्रास का देतो, मी आत्ताच आदेश करून टाकणार आहे, काहीच द्यायचं नाही आणि लोकांना उडवून लावलं जाते. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. आता ह्याच्यामध्ये एक अजून आपल्याला कायद्यातली त्रुटी लक्षात घेतली पाहिजे की या कायद्यामध्ये माहिती आयुक्तांना एकदा नेमलं की 3 वर्ष ते ध्रुव आढळ पदावर बसले जातात. त्यांना काढता 2च कारण येते, त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध व्हायला लागतं. आपल्याकडे साध्या लोकांचं सिद्ध होत नाही, तर ते वेडे आहेत हे सिद्ध व्हावं लागतं. तर ह्यातलं काहीच होणं शक्य नाही आणि याच्याकरता सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची कमिटी बसावी लागते. त्यांनी रेकमेंड केलं तरच त्याला काढलं जातं. त्यांची मुदतच 3 वर्षाची असते. हे सगळं व्हायला 5 वर्ष लागतील. त्यामुळे त्यांना काही होणार नाही आणि त्यामुळे ते मनमानी करतायत. हे आत्ताची परिस्थिती आहे. स्वतः माहिती आयुक्तांना माहिती अधिकार कायद्यातलं किती कळतं हा वेगळा विषय आहे. कारण अनेकदा असा अनुभव आलाय की त्यांनाच त्यातलं फार कळत नसल्यामुळे ते समोरच्यावर दाखवतायत आणि त्यालाच गप्प बसवायचा प्रयत्न करतायत. आता 1-2 माहिती आयुक्तांनी असेही निर्णय दिले की एखाद्या माणसाला ब्लॅकलिस्ट करा, तो जास्ती अर्ज करतोय त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याला माहिती द्यायची नाही. पंजाब हायकोर्टाने अशा एका केसमध्ये, ती केस जेव्हा हायकोर्टाकडे गेली तेव्हा हायकोर्टाने माहिती आयुक्तांना त्या केसमध्ये छापलं की तुम्हाला नागरिकांचा हक्क छिनवून घ्यायचा अधिकार कुठलाही नाही. त्यामुळे अशा प्रकारे आदेश तुम्ही काढत असाल की तो जास्ती अर्ज करतो म्हणून त्याला ब्लॅकलिस्ट करा, तर ते अर्ज ते निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे, तुम्हाला असं करता येणार नाही आणि त्यांचा तो निर्णय त्यांनी रद्दबातल ठरवला. पण याचा अर्थ प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाने हायकोर्ट गाठायचे का, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण या कायद्याला सगळ्यात मोठं जे आज आव्हान किंवा अडचण निर्माण झालाय ते माहिती आयुक्तांची नेमणूक आणि त्यांची वर्तणूक हाच आहे. आणि त्यामुळे दुर्दैवाने सामान्य माणूस आज माहिती अधिकारांचा वापर जेवढ्या प्रमाणात करायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात करत नाहीये आणि मग काही दिवसांनी कदाचित ती आणखीन कमी होईल त्याचा वापर होणं आणि त्याचा फायदा हे असा घेतील की आमचं कामच एवढं सुधारलंय की लोकांना माहितीच्या अधिकारात अर्ज करण्याची वेळच येत नाही असाही त्याचा अर्थ लावतील. कारण अर्थ कसा लावावा स्टॅटिस्टिक्सचा ह्याच्यामध्ये लोक फार माहीत असतात. त्यामुळे या कायद्याचा जो पेन पॉइंट आहे तो खरं म्हणजे माहिती आयुक्त हाच आहे हे आपल्याला याच्यातनं थोडस समजून घ्यायला पाहिजे. मानकचंद आहे, मी जीएसटी आणि इन्कम टॅक्स मध्ये प्रॅक्टिस करतो. तर जीएसटी विभागाला एवढा मोठा स्कोप होता तर त्यामुळे जीएसटी विभागात खूप प्रचंड प्रयोग सुरू होती. त्यामुळे तिथे एक अर्ज टाकायला सुरुवात केली. आजही त्या जीएसटी मध्ये 3 ते 5 हा जो GR आहे गव्हर्नमेंट GR त्याप्रमाणे आजही रेकॉर्ड उपलब्ध केले जात नाही दर सोमवारी ते काही. तर ती फाईट सुरूच आहे. ते कुठलेच बोर्ड नव्हते तर सारखा अर्ज करून त्यांनी 84 बोर्ड बसवले स्टेट जीएसटी ऑफिस एवढ्याला. महिला प्रतिबंध, महिला अत्याचार, हे ते सेवा अधिनियम. तर दुर्दैवाने सेवा अधिनियमवर नियमच फॉर्म नाही झालेत ना. त्यामुळे कुठल्या सेवा त्या जीएसटीच्या कक्षेत येतील तीच अजून नोंद झाली. नंतर 17 फेब्रुवारी 25 ची घटना आहे. ते गेलो त्या ऑफिसला जवळजवळ 8 टेबलवर फिरलो. प्रत्येक टेबलला आज हे ट्रेनिंगला आहे, ते ट्रेनिंगला आहे, ते ट्रेनिंगला आहे. त्यांचे PA नाही, त्यांचे इतर अधिकारी नाही, कोण नाही. एक अर्ज घेतला, साधा कोरा पेपर घेतला त्यांच्याकडून. A4 पेपर घेऊन तिथेच माहिती अधिकार कंप्लेंट सारखा अर्ज केला आधी की मला ही 4 प्रकारची माहिती पाहिजे की आज किती अधिकारी रजेवर, किती अधिकारी ट्रेनिंगला आहे, त्यांचे आदेश संबंधित मुंबई विभागाने कधी काढले, ट्रेनिंग कधी शेड्यूल केले, ट्रेनिंगच्या तारखा काय काय आहे
तर याची माहिती द्या. तर सगळ्यांनी एक कॉमन उत्तर देऊन टाकलं की अर्जदाराचा ह्या माहितीशी काय संबंध आहे माहित नाही, ही माहिती वैयक्तिक आहे, यात सरकारी अधिकाऱ्यांचा वेळ विनाकारण वाया जात आहे आणि ही व्यक्तिगत स्वरूपाची आहे असं करून ते देऊन टाकलं. मग मी त्याच्यावर अपील केलं. अपील केल्यानंतर परत त्या स्टाईलचं हे करून थोडी एक अपीली अधिकाऱ्याने एक प्रकारचं एक थोडं लिहिलं की अशी अशी माहिती यांना पुरवण्यात यावी. ती माहिती पुरवली तर त्या माहितीद्वारे असं लक्षात आलं की फक्त ते कॉन्टॅक्ट नंबर्स हे ते दिले. म्हटलं मी 4 मुद्द्यावर माहिती मागितली होती, तुम्ही एकच मुद्द्याची दिली की ज्यावेळी ते अधिकारी ट्रेनिंगला होते त्यावेळी त्यांचा चार्ज कोणाकडे दिला होता, त्यांच्याकडे जे अपॉइंटमेंट किंवा ज्या हिअरिंग असतात त्याचा चार्ज कोणाकडे, चार्ज दिलाच नाही कोणाकडे. खूप दिवस काय अशी तरतूद आहे, अशी अदरवाईज खूप इमर्जन्सी होते म्हणून तशी तरतूद नाही. तर अशा प्रकारचं थोडंसं अनुभव. बीएसएनएलच्या बिल्डिंग मध्ये जे सेंट्रल जीएसटी आहे तिथं मोमेंट रजिस्टर मागितलंय, त्यावेळी ते इंडेक्स 2 हा पुरावा ग्राह्य न धरता ते नोंद करत नव्हते. पत्ता बदल जो असतो जागा बदल व्यावसायिकाचा ते करत नव्हते. मोमेंट रजिस्टरच्या मुद्द्यावरनं एवढी त्यांना मिरची लागली की त्यांनी ते पटकन 4 दिवसात करायला सुरुवात केली. माझं नाव दिनेश आचार्य, मी लेफ्टनंट कोर्टाचा जिल्हाध्यक्ष आहे. कोर्टात पब्लिकसाठीच काम करतो. पुणे जिल्हा कोर्टामध्ये ह्याच्या आधीचे जे गव्हर्नमेंट होतं त्यातल्या एका मोठ्या नेत्याने एक सरकारी वकील बसवला होता. त्याच्यामध्ये सगळे त्याचे निकष डावलून त्याला बसवला होता. त्याच्याबद्दल भरपूर तक्रारी होत्या. त्याच्याबद्दल मी RTI खाली माहिती मागितली तर मला सांगितलं मिळू शकत नाही. मग मी काय केलं, PDJकडे अर्ज दिला. तो आला खाली DJ1कडे, म्हणजे PDJच्या खालच्या DJ1 असतो. त्यांनी मग त्यांना सांगितलं की आदेश दिला की त्यांना माहिती द्या. तर माहिती दिली आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी स्वतः बोलवलं. त्या जो जिल्हा सरकारी वकील होता त्याने ऑफिसमध्ये आतमध्ये यात भेटायला. मला संबंधच नाही, इथे जनमाहिती अधिकारी कोण आहे त्याच्याशी माझा संबंध आहे, तुला माझा बॉस नाही, त्यामुळे तुम्हाला आतमध्ये तुला काय बोलायचं बाहेरून बोल. त्याच्याबद्दल भरपूर तक्रारी होत्या. म्हणजे तो ॲपियर न होता, ह्याच्यामध्ये दुसरा वकील ॲपियर व्हायचा सरकारी वकील आणि हा पैसे घेत होता. ते ट्रेझरी तुम्ही सगळे डिटेल काढले आणि मी एक तक्रार केली. म्हणजे हे यांची अपॉइंटमेंट कशी होते, CRPCच्या सेक्शन 24 प्रमाणे यांची अपॉइंटमेंट होते. त्याच्यामध्ये कसं असतं की PDJ, DJ1 नंतर पोलीस कमिशनर, DSP यांचं ओपिनियन घेऊन मग त्यांची अपॉइंटमेंट केली जाते आणि त्यांचं जे सेवेचे निकष असतात त्याप्रमाणे अपॉइंट करतात आणि ते जातं कोणाकडे, कलेक्टरकडे. कलेक्टर त्याचं शिफारस पाठवतो ह्याच्यात विधी मंत्रालयात गेल्यानंतर पण त्यांची अपॉइंटमेंट होते. पण इथे सगळे निकष डावून त्यांनी केलं होतं. तर मी पहिल्यांदा DM कडे दिला म्हणजे कलेक्टरकडे की यांची अपॉइंटमेंट तुमच्याकडनं झाली का. तरी आम्हाला पत्र दिलं की यांची अपॉइंटमेंट आम्ही केलेली नाही. त्याच्यानंतर मी त्याच्या मागे लागलो. मी हायकोर्टला पण ह्याला चीफ जस्टिसला पत्र दिलं. त्यांनी पण त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितली होती जॉईंट ज्युडिशियरीला, त्यांनी घेतली नाही. त्याच्यानंतर मग मी पोलीस कंप्लेंट करायला गेलो. तर त्या PIने मला सांगितलं आमचा विषय नाही, तुम्ही हे करा. आणि त्याच्यानंतर मला 2 दिवसांनी पॅरालिसिस झाला. मग मी काय केलं, 30 पत्र ह्याने स्पीड पोस्टने पाठवलं. त्याच्यात त्यांनी मला समजपत्र दिलं की आमच्या ह्याच्यात येत नाही. मला पॅरालिसिस झाल्यामुळे मला काही मर्यादा आल्या होत्या. त्याच्यानंतर मी कमिशनरला पण पत्र दिलं. मला त्यांनी जबाब घेतला ॲक्शन घेण्यासाठी. ACPने बोलवलं होतं मला क्राईमच्या. मी म्हटलं मी येऊन देऊ शकत नाही, तुम्हाला यायचं तुम्ही या. आले होते, त्यांनी माझ्याकडनं घेतलं पण त्याच्यावर पुढे काही ॲक्शन झाली नाही. मग मी काय केलं, हे सगळे जे पुरावे गोळा केले होते ते मी दिल्लीला पाठवले आणि दिल्लीला डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडे पाठवले. त्यांच्या जॉईंट सेक्रेटरीशी मी पर्सनल बोललो. इतके व्यवस्थित मला त्याचं हे मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हार्ड कॉपी कशासाठी पाठवता, कशाला कसं करता, मेलवर पाठवा. म्हटलं सर काढणार नाही, 8 ॲनेक्सर आहे. मी त्या ॲनेक्सरचे विषय आहेत ते तुम्हाला मी मेलवर पाठवतो आणि हार्ड कॉपी पाठवल्या. 8व्या दिवशी वरनं खाली आल्या चीफ सेक्रेटरीला ऑर्डर झाली, हे पत्र आहे त्याचं की ह्याच्यावर ॲक्शन घ्या म्हणून. आणि त्याच्यानंतर काय केलं, ते आलं लॉ सेक्रेटरीकडे.
लॉ सेक्रेटरी हात झाला होता, PDJ इथेच होता तो, आणि त्याच्या आधी मी त्याला भेटायला गेलो होतो ते अपॉइंटमेंट घेऊन. मी आत गेलो, मला नाव विचारलं, मी नाव सांगितलं, मला म्हणाला गेट आउट डायरेक्ट. मी त्याला म्हटलं हाऊ यू डेअर टू टॉक लाईक दिस, when I follow the procedure for your appointment, you are invited to pass statement like this. You are a public servant, with general public pay your salary. Don't talk rubbish. अशा भाषेत ठणकवलं झाला. त्याचे गडबडला. बाजूला कोर्ट मॅनेजर रजिस्ट्रार बसतात, ते दोघं आत आले. मला माहिती नव्हतं का बसले, कारण त्याला माहिती आहे मी, कारण एकदा मी हलवलं मागे एकदा कोर्टात आग लागली होती, त्यावेळेला मी ह्याचं म्हणजे दर 6 महिन्यांनी फायर ऑडिट करावं लागतं, ते केलं नव्हतं. त्याच्याबद्दल मग मी त्या ऑर्डरची काढली होती, पाणी आणि नळ म्हणजे लाईट ओढायची. तर मला PDJने स्वतः बोलून घेतलं होतं की हे असं करू नका, प्रॉब्लेम होईल. म्हटलं माझं तुमचं काय वैयक्तिक वाद वगैरे नाही आहे, पण हे तुमच्याकडे काय होत नाही ते मला सांगा. तर मला सॉरी आम्ही ते करून घेतो, पण हात जोडलेला आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे, ओके, त्यांनी करून घेतलं. पण ह्याच्यासाठी जेव्हा अँटी करप्शनला गेलं, हे सगळे पुरावे होते माझ्याकडे. अँटी करप्शनच्या DIGकडे गेलं, रजनीश सेठ, त्यांनी 3 महिने झाले तसंच पेंडिंग ठेवलं. त्याच्या आधी मी अँटी करप्शनला इथे पत्र दिलं होतं. ते म्हणाले आम्ही आमच्याकडे डायरेक्ट घेऊ शकत नाही, 17A परवानगी लागते. 17A म्हणजे काय अँटी करप्शनच्या, की एखाद्या याच्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप असले तर त्यांच्या वरिष्ठांकडे त्यांना हे लागतं, परवानगी लागते. पण कित्येक हायकोर्ट भारतातले आणि सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत 17A खाली, जर समजा लिगल सगळे पुरावे असतील त्याच्यासाठी आवश्यकता नसते. तर त्याच्यानंतर मी DIGला भेटलो, त्यांना सांगितलं तुम्हाला पत्र येऊन 3 महिने झाले, मला पण पत्र आहे, तुम्ही ह्याच्यानंतर मी तुमच्याशी कम्युनिकेशन किंवा फोन काही करणार नाही, 4 दिवस वाट बघणार, तुमच्या विरुद्ध 166 188 कंटेम्प्ट दाखल करणार. मग मला विचारायचं नाही. यावर एक समोर DCP बसला होता त्यांच्या, ते पण गडबडला. 4थ्या दिवशी ॲक्शन झाली, हा गेला जिल्हा सरकार वगैरे. आणि हा जो लॉ सेक्रेटरी झाला होता ना नंतर, त्या हायकोर्टला बसणार होता जज म्हणून. मी त्याची तक्रार राष्ट्रपती कॉलेजियम, कारण हे पंतप्रधानांकडे करता येत नाही, राष्ट्रपती कॉलेजियम आणि लॉ अँड ज्युडिशरीकडे तक्रार दिली होती आणि CJIकडे दिली होती की हा 17A खाली परवानगी देत नव्हता, जाणून बुजून हेतुपुरस्सर देत नव्हता, सगळे एव्हिडन्स देऊन सुद्धा. त्याच्यामुळे काय झालं माहिती का, त्याला हायकोर्टला बसता आलं नाही, तसंच रिटायर झाला. असं काय केलं पाहिजे. RTI वापरतात जेव्हा बाकीचे पण काही कायदे आहेत, जर तुम्हाला डॉक्युमेंट दिले नाही तर त्याला अजिबात छेडायचं नाही, उलट त्याला सेकंड करून यायचं, धन्यवाद साहेब आपण छान आम्हाला माहिती दिली. त्याच्यावर पब्लिक रेकॉर्ड ॲक्टच्या सेक्शन 7 आणि 8 खाली नोटीस पाठवून द्यायची. कैलास ठोंबरे, माहिती अधिकार महासंघ, मुळशी तालुका. असा व्यासपीठावरती बोलण्याचा अनुभव आहे. काय फरक पडत नाही, आपल्यापैकी आताच सरांनी जो विषय मांडला होता की आपण माहिती अधिकार अंतर्गत काही जर मुद्दे प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर येतात की ही माहिती उपलब्ध नाही, मोस्टली हेच उत्तर येतात. आणि जरी त्यांच्याकडे रेकॉर्ड असला तरी ते लोक पैसे करण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा लांबवतात किंवा विलंब करतात. तर थोडं काम करता करता मला एक माहिती मिळाली, एक सुप्रीम कोर्टाची ह्याच वर्षाची मार्च महिन्याची ऑर्डर आहे, चालू वर्षाचीच आहे, की एका बँकेला माहिती विचारली होती, बँकेने ती माहिती देत नव्हती. बँक शासकीय बँकच आहे. तर सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे रेखा उशीर विरुद्ध सप्तशृंगी सहकारी नागरिक संस्थेची. सुप्रीम कोर्टाने बँकेला असा आदेश दिलाय की माहिती अधिकार किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जर काही माहिती विचारली तर ती सर्व माहिती पुरवणं, ते मुद्दे ते प्रश्न डॉक्युमेंटली सगळी माहिती पुरवणं हे सगळ्या संस्था विद्या संस्थांना बंधनकारक मॅन्डेटरी आहे. म्हणजे त्यांना ही माहिती द्यावी सांगणार. ही ऑर्डर नंबर आहे 2025 INSC 399, क्रिमिनल अपील नंबर 724 ऑफ 2025. आणि सुप्रीम कोर्ट ही हायस्ट अथॉरिटी की ज्यांनी राष्ट्रपतीला पण आदेश दिलेला आहे. आता तो वाचावे, पण सुप्रीम कोर्ट ही सर्वात उच्चस्तरीय संस्था आपल्याला अधोरेखित आहे.
दुसरी ऑर्डर मला मिळाली होती एप्रिल 2024 सॉरी एप्रिल 2025 चालू वर्षीची आहे. रिखब बिरानी वियास स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. रिखब बिरानी ह्यात काही वेळेस अधिकारी पोलिसांचा विषय करून आपल्याकडे दादागिरी करतात किंवा काही पोलिसांना करून पण घेतात की समजा काही वाद झाले तर ही ऑर्डर अशी आहे की सुप्रीम कोर्टाचीच येते पण की ज्याला काही चॅलेंज कोण करू शकत नाही. त्या ऑर्डर मध्ये असा आदेश दिलेला आहे की पोलीस कोणत्याही मालमत्ता किंवा आर्थिक संदर्भात हस्तक्षेप बिलकुल करू शकत नाही आणि त्या संदर्भात कोणताही आपराधिक मामला केस फाईल करू शकत नाही. म्हणजे आपल्या माहितीकार कार्यकर्त्यांसाठी हे एक आपल्याला बॅकअप म्हणून मिळतं. एक चांगला आपल्याला सपोर्ट होऊ शकतो. आता थोडे वेगळा मुद्दा बोलायचा होता मला. आपल्याकडे ज्युडिशियल सिस्टीम बद्दल थोडं मला बोलायचं होतं. 1861 ला ज्युडिशियल सिस्टीम आपल्याकडे अस्तित्वात आणली इंग्रजांनी. त्याची व्हॅलिडिटी त्यांनी जो ऍक्ट बनवला होता ज्युडिशियरीचा त्याची व्हॅलिडिटी त्यांनी बनवली होती 9 वर्षासाठी जी 1968 ला संपलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे जे अगोदर स्टॅम्प पेपर यायचे बॉन्ड पेपर यायचे त्यावरती भारत सरकार लिहिलेलं असायचं आणि 1968 नंतर खाली लिहिलेलं आहे प्रत्येक स्टॅम्प पेपरवरती इंडिया नॉन ज्युडिशियल. त्याकडे कोण लक्ष देत नाही. त्या गोष्टीकडे कोण लक्ष देत नाही. इंडिया काय नॉन ज्युडिशियल प्रत्येक स्टॅम्प पेपरवरती मला 1968 नंतर भारतात ज्युडिशियल सिस्टम संपलेली. ज्युडिशियरी भारतात लागू होत नाही. त्यामुळे निवडणूक जे बोलतात ना आम्ही या कायद्याखाली तुम्हाला अरेस्ट करू किंवा ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू ज्युडिशियरी लागूच नाही तर तुम्ही कारवाई करणार कशी. यावरती जर कोणी काय ऍक्शन घेत असेल तर आपण बोलू शकतो ज्युडिशियरी लागू नाहीये तुम्ही ऍक्शन घेणार नाही आमच्यावरती. ज्युडिशियरीनुसार आपल्यावरती काही कायदेशीर कारवाई चालू करतात ही लोक. ही माहिती अधिकार कार्यकर्ता किंवा इतर काही कार्यकर्ता ही लोक कायद्याचा धाक दाखवतात. आता दुसरा विषय असा आहे जर काही आपले माहिती कार्यकर्ते एकत्र येऊन पुढे कार्यालयात गेले तर तिथे अधिकारी समजा एक कोणी आपला कार्यकर्ता काही प्रश्न विचारत असेल किंवा अर्ज दिला असेल त्यांनी आणि त्यांच्याबरोबर दुसरे काही साथीदार असतात बरोबर आपले मित्र असतात तर अधिकारी लोक म्हणतात की तुमचं काय काम येतं तुम्ही कशा आले बरोबर. आणि जर त्यांनी काही त्या मुद्द्याला हात घातला तर बघा त्यांच्यावरती 300 रुपयाचा गुन्हा टाका पोलिसांना बोलवा. तर आर्टिकल 51 नुसार जर पुढे काही अन्याय काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्यानुसार जो कोण आपला पुढे असेल म्हणजे माहिती विचारणार असेल त्याच्यासोबत उभं राहणं हा नागरिक गटाचा कायद्यातील संविधानिक मूलभूत अधिकार आपल्याला आर्टिकल 51 की तिथे उभं राहून त्यांना आपण साथ देऊ शकतो. त्याला आपल्याला कोणीही डिफेंड करू शकत नाही. म्हणजे अन्यायकारक ज्या गोष्टी होत आहेत तिथे आपण साथीला उभे राहू शकतो. हे कायदे संविधानानुसार आपल्याला हक्क दिलेला आहे मूलभूत अधिकार दिलेला आहे मौलिक अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट मला बोलायची होती पोलीस चौकीत समजा आपण काही तक्रार करण्यासाठी गेलो तर पोलीस एकतर पहिली गोष्ट तक्रार घेतच नाही. दुसरी गोष्ट पोलीस उलट काही धमकी देतात उलट मागतात शिविगा करतात काही दखलंदाजी करतात. तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे पाऊल येशुदासन त्या पोलीस स्टेशनच्या एसएचओला 2 लाखाचा दंड फाईन केलेला आहे. ही पण सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे त्या वर्षीची आहे एप्रिल 2025. असं पाऊल येशुदासन स्पेशल 2028 और 2022 आहे. केस नंबर ह्या ऑर्डरचा आपण सपोर्ट घेतला
आउटपुट 100% बेनिफिशियरी देणार आणि इफेक्टिव्हली देणार. माहिती अधिकार आपण काम करतो, पण जेवढं गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्टिव्ह बॅकअप दिलेलं आहे तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे ह्या ऑर्डर काय कायदे आहेत त्यांचा आपल्याला अधिकार सपोर्ट देणं जरुरी आहे. धन्यवाद. अपीलाचं आतच पाहिजे मला आणि सर्टिफाईड पाहिजे, नुसतं एक घेऊन जाणे. मग त्याने 4-5 दिवसांनी मला आम्ही तुम्ही घरी पोचू नाही म्हटलं, घरी नका पोचू, मी जेवून घेऊन जाईल सही करून. आणि आता माझा ज्युनियर नाही पाठवला, तुम्ही जेवा. दुसऱ्या केसमध्ये पोलिसांना एक मयत झाल्यानंतर डेड बॉडी जे व्यक्तीची मुलगी होती त्याला डाऊट होतो, मग त्याला जीव घेतलाय. मग त्याने जाऊन अडवायचा प्रयत्न केला की याचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय अग्नीला देऊ. मग त्याने इथं तिकडे फोन केले, सगळे कॉल त्यांना सांगितलं पहिले कॉल रेकॉर्ड ॲक्टिवेट करून. कॉल रेकॉर्ड ॲक्टिवेट केला आणि सगळे कॉल रेकॉर्ड झाले. नंतर माहिती अधिकाऱ्यांनी मग मागितले की आम्ही दिलेले जे तक्रारीचे नोंद आहे त्याच्यावर काय कार्यवाही झाली, आम्हाला आला निरंक काहीच माहिती नाही. बस मी अपील केली, अपीलमध्ये गेलो, ठीक आहे, मग कोर्टबाजूला करून गेलो, बॅगमध्ये जातात. तुम्हाला तशी अपील करून टाकता येते, तुम्ही खंडपीठाकडे अर्ज करा मागा, ठीक आहे. मला 10 मिनिटात येतो, पाणी पिऊन येतो. पाणी बाहेर पोट टाकला गेलो, तुम्ही हा मी तोच येतो. काय उत्तर आहे? तुम्ही कोणता तरी सांगता की ती बाकी माहिती चुकीची म्हणून लिहून दिलं. हे अपूर्ण चुकीची माहिती दिली, कॉल रेकॉर्ड झालेले आहे, माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे, की कॉल करण्यात आले, कोणते कॉल झालेले नाही असं तुम्ही जे उत्तर दिलं चुकीचे. मग त्याने माझ्या मोबाईलमध्ये दाखवले, आम्हाला देता का? मग तुम्हाला काय सांगतो, काय करत नाही, तुम्ही मला माहिती द्यायची, मी तुम्हाला नाही द्यायची. तुम्ही मला 8 दिवसात शोधून द्या, नाही तर जेव्हा त्याला तुम्ही जबाबदार. मग 5व्या दिवशी मला कॉल आला, आम्ही तुमच्या मेलवर पाठवू. मला मेलवर नको पाठवू, हार्ड कॉपी ठेवा, मी येतो, सही करून घेतो. सही केल्यानंतर घेतले आणि त्याच्यानंतर पुढे ॲक्शन. म्हणजे पोलीस अशी खोटी माहिती पण देतात, फक्त पोलीस नाही जनरल. आणि आपलं ज्येष्ठ जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी जिल्हाधिकारीने ज्येष्ठ नागरिक 42 ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हसून फुलवलं दाखवलं होतं. माहिती दिली, मी अर्ज केला, त्या लोकांना माहिती मी केलं. तिथे मार्क काढून वगैरे गेलं, काय फरक पडेल त्यांना कळणार आहे मी आहे. पण ओके, तुम्हाला काय फरक पडतोय? तुमची तर फी म्हटलं मी फी घेतच नाही, मी NGO चालवतो. फायदे आय डोंट चार्ज एनी फी. माय क्लायंट्स आर ऑलवेज सिनियर सिटीजन्स, ज्यांना प्रॉब्लेम आहे, ज्यांना नातेवाईकांना त्रास दिले, मला त्यांच्याकडून फी घ्यायचा प्रश्न आहे. मला मॅडम मी फी, मॅडम आहे ज्योती करत मला, मी त्यांच्याकडे फी घेतच नाही. तर त्यामुळे मला तुम्ही काय विचारू नका. पण तुम्ही ही माहिती कोणत्या आधारे दिली? कोणते 45 लोक, त्यांचे निकाल आणि त्यांचे संपर्क मला द्या. कशाला पाहिजे? आचार टाकायचे मला, आचार बनवायचे मला, लोकांना वाढायचे. ठीक आहे, त्याला महिना लागतील, म्हणून महिना नाही 40 दिवस लावा. 40 दिवस होते गेलं का मग काय करायचं मला माहिती. मग मला 47 माहिती दिली, निकाल दिली 47. बस खुश, वाचू तरी द्या, खुश हो की ना खुश हो. मग खुशी मिळण्यासाठी माहिती नाही मागेली. तुम्ही काय करता ते शोधण्यासाठी. 45 मध्ये फक्त 8 जण, ते 4 महिन्याचे पिरियडचे, त्यांनी पेपरमध्ये टाकले ते पिरियडचे, आणि त्याच्यात 4 अपील लिगली व्हॅलिड होती. बाकींना अपील करायचा अधिकार नव्हता, कारण ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली अपील करायचा अधिकार फक्त ज्येष्ठ नागरिकांना आहे. बाकी ज्यांना हायकोर्टात जायचं, रिट पिटिशन फाईल करायची, त्यांना न्याय मिळत आहे. पण RDC कडे नाही. हायकोर्टात जा, आणि हायकोर्टात गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना मी पहिले केवी दाखल करायला होतो, त्यांची माहिती दिल्यानंतर त्यांची पिटिशन दाखल होती, दोघं दाखल होत नाही. म्हणजे न्याय मिळाल्यानंतर वारसदारांनी अपील केली, 4-8 महिने घालवले, त्याला न्याय उशीर झाला ना. मग स्टेटमेंट बनवलं आणि अपील दाखल केली. अपीलमध्ये मी 2 गोष्टी केली. मला माहिती होती की माहिती फक्त माहिती मागायची असतं, पण मला त्याला चुकून पण मारायचं ना. याच्यामुळे मी काळा कोट घातला, नाही तर सगळं कोट घातला असता, डॉक्टर पण आहे ना. मग मी त्यांना सांगितलं, तुम्ही मला सांगितलं की जानेवारी ते एप्रिल 2025 पर्यंत प्रत्येक महिन्याला 25 लोक अर्ज करतात, म्हणजे 4 महिन्यात 100 तरी झाले पाहिजे.
बरं, आता तुमच्याकडे 47 अर्जाचे तुम्ही निकाल दिले, किती अर्जाचा निकाल देणं बाकी आहे हे माहिती आहे. दुसरं, हे 45 मध्ये 8 आहे, बाकीचे कोण त्याची माहिती आहे. त्यामुळे त्याचे तुम्हाला काय घेणे ते मला माहिती काय घेणे. फक्त मला सांगा की 45 मधून 8 मधून 4च व्हॅलिड आहे, तर तुम्ही तुमचं वेळ का घालवताय? ते वेगळी इश्यू, ते माहिती त्याच्यामध्ये येत नाही. त्यासाठी वेगळं पत्र त्यामध्ये मिनिस्टरकडे, त्यांच्याकडे मुख्यमंत्रीकडे जायचं तसं होईल. पण त्यांना काम कुठलं, मला बोलवलं, कशाला वेळ घालवतो? कोणाचं, तुमच्या का माझा? माझ्या भरपूर वेळ, मला 24 तास मध्ये 24 तास मला वेळ, मला झोपायची गरज नाही. झोपेत सुद्धा मला काम करू शकतो. पण तुमचा वेळ समोसे खाण्यात ते घालवायची वेळ, तुम्ही हे काम करायचं. आणि अक्षरशः 4 वाजता ज्येष्ठ नागरिकांची सुनावणी होती, तेव्हा ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं आजची सुनावणी रद्द करण्यात आली. का? म्हणजे पार्टी चालू होती समोसे. मी काय दरबार ढकललं, गेलो कॅमेरा चालू करू, व्हिडिओ कॅमेरा करू. बोले सुनावणी का कॅन्सल केली? अरे बाय बाय, का सुनावणी कॅन्सल का केली? समोसासाठी. समोसा बाजूला पहिला सुनावणी घ्या. म्हणजे आणि विनाकारण सुनावणी रद्द करतात. का रद्द करत चालत नाही? शासकीय अडचण, कोणती शासकीय अडचण चालत नाही. आणि ज्येष्ठ नागरिकाचा कायदा असा आहे की 90 दिवसात त्यांनी आदेश करायला पाहिजे. आपण गृहीत धरू की त्यात अडचण आली, इलेक्शन आलं, काय झालं, ते अजून 2 महिने द्या. म्हणजे 90 आणि 60, 150 दिवसात निकाल झाला पाहिजे. काही 5-5 वर्ष झालं तरी निकाल लागलेला नाहीये. आणि निकाल लागला तर ज्येष्ठ नागरिक म्हणते की तुमच्या उत्पन्नातून तुमच्या बाळाला पोसायचं असेल तर तक्रार कशाला केली असते? आणि आता बाळांनी म्हणजे वारसदारांनी आई वडिलांना पोसायचे असते 70-75 नंतर, आई वडील कशाला पोचतील त्यांना? आणि मग कायदा कशाला आहे? मग एक वेळ मी चिडून सांगितलं कायदाच रद्द करा बेटर, आम्ही आम्हाला काय करायचं ते करू आणि आम्हाला अधिकार द्या, तुम्हाला काय करायचं म्हणून काळाकोर बाजूला ठेवतो. सिव्हिलियन म्हणून जे करायचं करू शकतो, कारण सिव्हिलियनला कोणत्या लिमिटेशन्स नाही आहे, वकिलाला आहे. मी काय समजू शकतो. परंतु आता माहिती आहे कलाकारी जे शस्त्र आहे, असं शस्त्र आहे कागदी तलवार. जखम नाही झाला पाहिजे त्यांना, आणि जखम होऊ देते त्यांचे लोक, आणि तेच सगळे बसलेले जे सगळे अपॉइंटमेंट त्याच्यातूनच सुरू आहे. ऍक्च्युली तर ते सिस्टमच बदलायला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी करता येईल तर करू आपण. अपॉइंटमेंट पॉलिटिशियन नाही पाहिजे तर त्याच्यात सुधारणा होईल, नाही तर काही सुधारणा होणार नाही. आणि सगळ्यात पहिले प्रत्येकाने आपली आपली जे आपले अधिकार आहेत त्याच्यासाठी जागरूक होणं आवश्यक. जागरूक झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि जो व्यक्ती एकटा पडलाय त्याला मदत करायचा प्रयत्न करा. आणि जो व्यक्ती एकटा आहे त्याला मदत केल्यावर तुमचं पण बरं वाटतं, तुमचं नॉलेज वाटतं. तेव्हा तमाशा बघायची प्रवृत्ती करतात काय लोक, ते चुकीचे. ते एकमेकांना सहकार्य द्यायचे प्रयत्न करा. आणि तुमचे जे अनुभव आहे चांगलं पाहिजे काय इतरांना कळवा. कोणाला ते मार्गदर्शन मिळेल तुम्हाला सुचवत की म्हणजे असं नाही असं करा. कारण आता माझा किती अनुभव आहे नाही ते, पण यांचा अनुभव डेफिनेटली व्हायचा नाही प्रश्न. अनुभव त्यांच्याकडून शिकता येईल ना. येतच मोठे अजून एका व्यक्ती असेल जे माझ्यापेक्षा लहान आहे त्यांच्या अनुभव मलाही शिकता येईल ना. असं काही नाही की मी मोठा जो मी श्रेष्ठ आहे असं काही नाही. काम करताना अनुभव आलेले ते अनुभव वेगवेगळ्या लोकांना जर वितरित करता आले तर सगळ्यांचा फायदा होतो. तुमच्याकडे कोणी प्रश्न असेल तर मला विचारू शकता. बोलण्याची संधी दिल्याबद्दल कलेक्टर साहेबांचे आभारी. माझा भाऊ MBBS सरकारी डॉक्टर होता. पुण्यामध्ये जिल्हा परिषद, नंतर MPSC पास झाला, नंतर वैद्यकीय उपसंचालक मध्ये होता. आणि तो शेवट ते प्रामाणिक असं लांब बदली करायची, तिथं राहायला कॉर्पोरेट नाही, बऱ्याच गोष्टी होते. तो शेवटचं वर्ष केलं नाही की त्याची पेन्शन 13 वर्ष देत नव्हते. 13 वर्ष त्याच्यात तो वाढला. पण मी माहिती अधिकाराच्या अंडर आम्ही खूप प्रयत्न केले. मग त्याच्या पत्नी बरोबर मी जायचो तर तिला
8-10 दिवसापूर्वी तिच्या खात्यामध्ये राहिलेले सगळे ड्यू 8.5 लाख रुपये आणि 9,000 रुपये महिना फॅमिली पेन्शन मिळाली. धन्यवाद. नाव सांगितलं का? नाव मी पुष्कराज आज माहिती अधिकाराला माझ्या माहितीप्रमाणे किती 20 वर्ष पूर्ण झालेली आहे. सजग नागरिक मंचाची स्थापना 2007 साली सजग नागरिक मंचाची स्थापना झाली. मी आणि माझे मित्र विनोद राठे आम्ही दोघंही सजगला 2008 साली जॉईन झालो. त्या टाइमला इथले एक आपल्या सजग नागरिक मंचाचे अजून एक पुरस्कर्ते होते विश्वासशास्त्र होते, बरेच जण ओळखत असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही जॉईन झालो आणि आमचा प्रवास 2008 पासून सुरू झाला. आमचे विनोद राठे होते, त्यांचा SRAचं एक केस होती आणि मी ज्या बारामती तालुक्यातनं ढाकाळे म्हणून गाव आहे तिथनं येतो, तर तिथे एका पाईपलाईन पाणी पुरवठ्याचा काम चालू होतं आणि ते 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठ्याचे बरेचसे काम केले होते आणि ते बरेचसे बोगस झाले होते. म्हणजे खानदेश, जळगाव, मराठवाडा, विदर्भामध्ये तर हे खूप बोगस झालेले होते. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची अशी एक स्कीम होती की ज्याच्यामध्ये नाही का की फक्त कागदोपत्रीच ही पाईपलाईन झालेली होती आणि त्यासाठी आम्ही मग सजगच्या माध्यमातून पहिल्यांदा हा लढा उभा केला. माहिती अधिकारातनं 42 माहिती अधिकाराचे अर्ज आम्हाला द्यावे लागले आणि 4 वेळा आम्हाला अपील करावं लागलं होतं. त्या टाइमला तो निकाल लागला आणि निकाल असा लागला की जिल्हा परिषदेमध्ये 2 विभाग असतात. जरी ग्रामविकास खातं एक वेगळं, पाणी पुरवठा विभाग वेगळं. ग्रामविकास खात्याने सांगितलं होतं की वसुली लावावी, पण पाणी पुरवठा विभाग त्याच्यामध्ये कुठलीच कारवाई करत नव्हतं. शेवटी जे काय माहिती अधिकारात मिळालं होतं ते आम्हाला हायकोर्टात जावं लागलं. पण हायकोर्टातनं साधारणपणे वसुली पण झाली आणि नवीन पाणी पुरवठा योजना त्यांना करून द्यावी लागली. हा पहिला प्रवास आमचा होता आणि त्या टाइमला माझ्या माहितीप्रमाणे 8-9च्या दरम्यान माहिती अधिकाराला जरा लोक घाबरत पण होते. पण त्यानंतरचा दुसरा लढा आमचा असा चालू झाला की 2014-15 साली माझ्या गावी नगरपालिकेचा, बारामती नगरपालिकेचा कचरा डेपो आमच्याकडे येऊ घातला आणि 17 किलोमीटर लांब आणून तो कचरा डेपो आमच्याकडे डंप करणार होते, अगदी फॉरेस्टच्या शेजारी दिसला. आणि हा कचरा डेपो जो असतो म्हणजे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट हा सहजासहजी कसा करता येत नाही. बऱ्याच विभागांची त्याला NOC लागते. तर ही गपचूप नगरपालिकेने त्या टाइमला NOC घेऊन ठेवलेल्या होत्या आणि ते संबंधित खात्यांनी NOC पण देऊन टाकलेल्या होत्या. पण जसं तो आमच्या कानावरती आलं, ग्रामपंचायतीला वगळलं होतं, त्यांची NOCच मागितली नव्हती त्यांनी. मग आमच्या जेव्हा कानावरती आलं की बाबा असा एका ठिकाणी कुणीतरी बाहेर येऊन जमीन घेतलेली आहे आणि तिथं तो कचरा डेपो होणार आहे. मग आम्ही त्या तत्सम संपूर्ण किती NOC घेतल्या इथपासून आम्ही सगळे माहिती अधिकार लावले आणि प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही माहिती अधिकार लावायला सुरुवात केली. यामध्ये सुद्धा आमचे विश्वासशास्त्रज्ञ सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे ते अमूल्य मार्गदर्शन असतं. म्हणजे खरं म्हणजे माहिती अधिकार तिथूनच कळायला लागला, तोपर्यंत इतका कळत नव्हता. अगदी एअरपोर्ट ऑथॉरिटी पासून ते भूजल सर्वेक्षण म्हणजे इथपर्यंत आम्ही सगळे माहिती अधिकार लावले. तर त्यातली गंमत म्हणजे भूजलवाल्यांनी ज्या ठिकाणी हा कचरा डेपो होणार होता या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, एक ओढा चाललेला होता, करा नदीचा ओढा होता तो, आणि हार्टलाईन ओढा होता. तर त्यांनी काय सांगितलं की बाबा ह्या ओढ्याची दिशा बदलण्यात यावी. म्हणजे कुठल्याही नॅचरल प्रवाहाची दिशा बदलता येत नाही आणि ह्यांनी सांगितलं होतं की ती बदलावी. म्हणून मग आम्ही पहिला तो माहिती अधिकार त्यांना दिला की बाबा तुमचे काय नियम, विनियम, अधिनियम जे काय असतील ते आम्हाला तुम्ही द्या. तिथला जो फील्ड ऑफिसर होता त्यांनी ते बघितल्यावर ते म्हटलं की नजर चुकीने आम्ही तुम्हाला हे उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं
ओढ्याचा प्रवाह असा कुठला नियम नाहीये, त्यामुळे बदलता येत नाही. मग त्या ह्याच्यावरती आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना दाखवून दिलं की बाबा इथनं ओढा जातोय. पण आता जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांच्यावरती प्रेशर होतं की त्यांनी सर्व, आणि आमच्या बाजूला फॉरेस्ट एरिया पण येतो, त्यामुळे शेड्यूल वनचे जनावर भरपूर सापडतात आमच्याकडे. शेड्यूल वनचे म्हणजे प्रोटेक्टेड जनावर, म्हणजे चिंकारा आहे, राखाडी लांडगा आहे, तरस आहे, हे प्रोटेक्टेड ग्रासलँडचे हे प्रमुख जनावर आहे. त्याच्यामुळं आम्ही त्याचीही यादी फॉरेस्टला मागितली. त्याच्या आधी आम्ही डेहराडूनला मागितली होती. डेहराडूनचं उत्तर आम्हाला आलं, पण फॉरेस्टने आधी तसं सांगितलं की ती फॉरेस्ट एरियाच नाही. असं जंगलामध्ये कसं असतं की बाउंड्री नसती, पण जवळ जरी असली, म्हणजे आज इथं संपली तर गेटला ती असं एवढंच अंतर होतं आमचं, गेट आणि गेट. पण आदिवास तर सगळीकडे होता, कारण का तळे जे आहेत, पाण्याचे तळे किंवा वॉटर होल्स जे आपण म्हणतो जनावरांसाठी, ते ढाकळ्या हद्दीमध्ये येतात, पाण्याचे स्रोत. तर मग डेहराडूनचं पत्र बघितलं की महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिलं की हो आढळून येतात. आणि त्यांनी हे पण सांगितलं की बाबा आम्ही बऱ्याच मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही बऱ्याच नुकसान भरपाई पण दिलेली आहे शेतकऱ्यांना, तेही आम्हाला रेकॉर्डला आमच्या आलं. पण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती प्रेशर असल्या कारण त्यांना तिथंच तो कचरा डेपो करायचा होता, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांची मीटिंग बोलवली आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याच माहिती अधिकाऱ्याला मला विचारल्याशिवाय उत्तरं द्यायची नाही. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमचा प्रॉब्लेम काय तेवढं फक्त सांगा. तर म्हटलं वन्यजीव आहे, तर ते म्हणाले की वन्यजीवांना आम्ही काय करू, एक 8 फुटाची भिंत बांधू RCCची आणि ते बंद करून टाकू ती जागा. आणि ओढ्याचं काय करणार, तर ते म्हणजे आम्ही ओढ्यावर स्लॅब टाकू. मग आम्हाला ह्या माहिती अधिकाऱ्याचे आम्हाला बरेचसे पुरावे तसे जमा झालेले होते. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने मात्र परवानगी दिली नव्हती. त्यांचं एकच मत होतं की ग्रामपंचायतीची NOC आणा, फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणते की हे करा. त्यांना सुद्धा त्यांनी कलेक्टरांनी बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की आपलं सगळ्या डिपार्टमेंटला पुन्हा त्यांनी NOC परत घेतल्या. मग भूजलवाल्यांनी परत NOC देऊन टाकली की सदर स्लॅब टाकल्यामुळे तिथं आता परत करता येईल. मग आम्ही ते सगळे पुरावे घेतले आणि NGT कडे गेलो. आणि NGT ची पहिली नोटीस गेल्यानंतर तो लगेचच, म्हणजे ती केस उभीच राहिली नाही. पहिल्या नोटीस मध्ये सगळे जिकडं तिकडं पळून गेले आणि तो कचरा डेपो तिथनं हल्ला. आता तिसरी केस म्हणजे हे आता मागच्या नाही, तो बारामतीमध्येच आहे. तो बारामतीला ऑलरेडी होता. ती जागा त्यानं मोकळी करून हवी होती, म्हणून तो उचलून इथे टाकायचा. त्या कचरा डेपोचा त्यांना वाणिज्य उपयोग करून घ्यायचा, त्याच्यामुळे त्यांनी इकडं ती जागा घेतली होती. आणि ती जागा सुद्धा अशी घेतली होती की मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी 27 एकर जमीन, म्हणजे समज 15 डिसेंबरला त्यांनी ती जमीन घेतली 2015ला. आणि 4 जानेवारीला त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं वय झालेलं आहे आणि ती जमीन काय होणार नाही. आणि त्यांनी तिथं जाहिरात वाचली मुंबईत की बारामती नगरपालिकेला कचरा डेपोसाठी जागा हवी आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, जमीन अधिग्रहण कायद्याखाली ती जागा नगरपालिकेला देऊन टाकली. चौपट ह्याच्यामध्ये ती देऊन टाकली की बाबा तुम्हाला गरज आहे तर तुम्ही इथं करा. असं ते अशी ती सगळी एक त्या होत्या. तर त्यात साधारणपणे आम्हाला 53 माहिती अधिकार लावावे लागले होते आणि 6 वेळा अपील करावे लागले होते. ह्याच्यातनं तो एक झाला. आणि आता म्हणजे माझ्या गावाकडं हाय व्होल्टेज टॉवर लाईन सुरू होती, म्हणजे आताच मागच्या वर्षी. ती कर्नाटकवरनं गुजरातला 750 kV ची लाईन चाललेली होती. आता 750 kV ची लाईन जी चाललेली होती ती माझ्या गावातनं, माझा जो मुख्य तलाव आहे त्या तलावामध्येच त्यांनी ती घेतलेली होती. म्हणजे आता त्याचं कुठलंही सोशल हिअरिंग नाही झालं किंवा मला असं वाटतं की कुठनंच नसेल झालं. ते कर्नाटक पासून गुजरात पर्यंत कुठंच नसेल झालं. पण ते आमच्या तळ्यामध्ये आल्यानंतर आम्ही जरा त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि आम्ही त्यांना कळवलं की बाबा इथं काही ती करता येणार नाही, तुम्हाला तळ्याच्या बाहेरून घ्यावी लागेल.
ती तळ्यामध्ये घेता येणार नाही, कारण का तळ्यात घेता येत नाही, कारण का आमच्याकडे तो जो हा वन्यजीवांचा पण पाझर तलाव आहे आणि शेतीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे त्याचं ॲक्वाफायर मॅपिंग केलं तर साधारणपणे 600-650 हेक्टर जमीन त्याच्या खाली दिसते. आणि आता तिथं जर तो टॉवर केला तर पुढं काय होणार की धोका वीज गळतीचा किंवा काय जर झाला तर गाव जवळ आहे किंवा काय. मग त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही पुढं तो तलाव करून देतो. पुढं म्हणजे कुठं तर ते म्हणजे तलावाची जागा तर हलवता येत नाही ना. म्हणजे असे काही उत्तरं म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज आणि पॉवर हे सेंट्रलचे दोन हे आहेत. पण असे प्रोजेक्ट करत असताना एकमेकांना विचारणं गरजेचं आहे की बाबा तुमचे फॉरेस्ट एरिया कुठे आहेत, वॉटर बॉडीज कुठं आहेत. आणि आमच्या तळ्यावरती वेटलँड स्टडी झालेला आहे, वन्यजीवांसाठी आहे, आजपर्यंत एवढे फॉरेस्टचे हे आहेत. आणि महाराष्ट्र शासनाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला तर काहीच माहिती म्हणजे कुणालाच वेळ नाही. तर ते सगळ्यांना एका पानावरती आणण्याकरता माहिती अधिकार हे करावा लागला, टाकावा लागला की बाबा की इथे तळं आहे. मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्टला अवगत करावं लागलं, परत मिनिस्ट्री ऑफ पॉवर ट्रान्समिशनला अवगत करावं लागलं आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंट आमचं हालायला लागलं. आणि आमच्या भागामध्ये 2015 पासून इस्रो एक कार्यक्रम त्यांनी आखला आहे की हे जे छोटे स्मॉल कार्निवरस ॲनिमल्स म्हणजे राखाडी लांडगा किंवा तरस यांच्यावरती ते रेडिओ कॉलरिंग करून घेतात. एट्री म्हणून एक बेंगलोरची संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून हा एक मयुरेश्वर अरण्यापर्यंत हा त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे. याच्यामध्ये की ह्या वन्यजीवांच्या आदिवासास कसा धोका होतो या विकास कामांमुळे, तर यासाठी त्यांचा तो अभ्यास चालला होता. आणि खरं म्हणजे टर्निंग पॉईंट ह्याच्यामध्ये मिळाला म्हणजे आता सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही नॅशनल इंटरेस्टच्या कामावरती म्हणजे गदा आणून पाहताय, विकास काम आहे आणि हे राष्ट्रासाठीचं हे काम आहे. म्हणजे वास्तविक हे प्रायव्हेट काम आहे, प्रायव्हेट कंपनीला दिलेलं काम आहे. हे राष्ट्राचं ठीक आहे, ते करतायत, आपल्याला विकास हवा आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण ऑन व्हॉट कॉस्ट? इकॉलॉजिकल म्हणजे तुम्ही इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह पण पाहत नाहीये किंवा तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांचं सुद्धा तुम्ही हे करत नाही. आता आमचा विरोध त्या टॉवर लाईनला नव्हताच. म्हणजे सर समज माझ्या शेतातनं चालली तर मी नाही ना सांगू शकत बाजूच्या शेतातल्या वाल्यांकडनं तिकडनं जाऊ द्या. आमचा विरोध होता तळ्यात नको, तळ्यातनं तुम्ही ती बाहेर काढा. कारण का हे तळ फार महत्वाचं आहे, ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाचं आहे, तसंच वन्यजीवांसाठी सुद्धा महत्वाचं आहे. पण काही करून ते काय ऐकायला तयार नव्हते. म्हणजे अगदी पोलीस फोर्स म्हणा किंवा ह्याचाही ते वापर करत होते. पण आपल्या इकडचे SP पण खूप चांगले होते, त्यांनी लगेच त्यांना 2 मिनिटात तो विषय कळाला. त्यांनी अगदी त्या कंपनीला सांगितलं, अगदी पोलाइटली सांगितलं, तुम्ही फक्त NOC आणा, मी तुम्हाला फुल पोलीस फोर्स देऊन आपण अख्खं गाव म्हणलं तरी अटक करू. तर ती शक्यच नव्हती NOC आणायची, कारण का मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्टनी पण आता सुरू केलं होतं, इस्रोनी त्यांना पत्र लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांची टीम आली. पण आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी वर कळवलं की गंगेत टॉवर असतात. पण जेवढे गंगेवर टॉवर आहेत ते ऍक्च्युली NGT मध्ये त्या केसेस चालू आहेत त्याच्यात. त्यामुळं त्यांची टीम आली खाली आणि शेवटी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी मग अहवाल दिला की बाहेरनं सुरक्षित अंतर ठेवून हा टॉवर लाईन व्हायला पाहिजे. आणि नुसती टॉवर लाईन नाही तर त्याच्यावरती बर्ड डायव्हर्टर्स सुद्धा बसवले पाहिजे. आता बर्ड डायव्हर्टर्स कशासाठी? उजनी जलाशयाकडं जे सायबेरियन पक्षी जात असतात ते स्टॉप ओव्हर्स असतात. हे जे छोटे तलाव आहेत, पाझर तलाव म्हणजे पुरंदर किंवा मयुरेश्वर अरण्य किंवा आमच्या ढाकाळ म्हणा, हे जे स्टॉप ओव्हर्स असतात. ते स्टॉप ओव्हर्स कशासाठी असतात? तर ही जी सायबेरियन पक्षी येतात तिथे आणि उतरतात ते त्यांच्या सोबत त्यांच्या चोचेमध्ये, त्यांच्या नख्यांमध्ये, त्यांच्या पंखांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया, व्हायरसेस घेऊन येतात, ज्याच्यामुळं ग्रासलँडचा खरा म्हणजे ग्रासलँड तिथं म्हणजे उदाहरणार्थ लेग्युम्स म्हणजे तुमचे चवळी, मटकी, फुलगे तुम्ही ऐकले असतील हे नाव, फुलगे वगैरे जे आहेत हे त्या ग्रासलँडमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने पिकू शकतात. हे केमिकल खतांनी नाही पिकत. ही निसर्ग साखळी आहे. म्हणजे ते तळ गेलं असतं तर तो स्टॉप ओव्हर पण गेला असता, सगळंच हे बाधित झालं असतं. तर
आमचा विरोध त्या टॉवर लाईनला नव्हताच. आमचा विरोध होता की त्या तळ्यातनं बाहेर काढावं आणि अलाइनमेंट चेंज करावी, जेणेकरून बाबा ते तळही वाचेल आणि तुमचा विकास पण होईल. पण हा कसा केलेला होता, मला असं वाटतं की ऑफिसमध्ये बसून जीपीएस लाईन टाकतो तशी जीपीएस लाईन टाकली आणि कोणीच खाली बघायला नाही की बाबा. पण आता हे किती सजग आहेत लोक. त्याला एक बायोडायव्हर्सिटी कमिटी असते प्रत्येक ग्रामपंचायतीला, पण ही बायोडायव्हर्सिटी कमिटी असते ना, कोणी नेमतच नाही, कारण तो ग्रामसेवकाला सुद्धा त्याचं ट्रेनिंग नाहीये, त्याचं महत्वच नाही. त्याचे काही फंड वगैरे येतात, त्याचं जिओ टॅगिंग करायचं आहे, त्याचं जिओ टॅगिंग करून कलेक्टर ऑफिसला कळवायचं आणि कलेक्टर जिल्हाधिकारीच याचे अध्यक्ष आहेत या कमिटीचे, आणि मग त्यांनी सर्वे ऑफ इंडियाला कळवायचे, म्हणजे मग ते मार्किंग होणार आहे. नाहीतर मग नोटिफाईड काय राहणार आहे, ते सगळे बाकीचे म्हणजे तळे झरे 12वा जुन्या 12वा वगैरे जे आहे मग नोटिफाय होणार आहे, नाहीतर हे अननोटिफाईडच राहणार आहे. मग नोटिफाईड हे जीआर फक्त सांगतो नोटिफाईड असेल तर, मग नोटिफाईड काय आहे, लाल किल्ला, ताजमहल, शनिवार, त्याच्या पलीकडे काहीच नोटिफाईड नाही. मग तुम्ही कुठेही करू शकणार. म्हणजे त्यासाठी ह्या कमिट्या आहेत. आज 8-10 वर्ष झाले ह्या कमिट्यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याला सचिव असतो, त्याला पैसे असतात, पण मार्च एंड आला की त्याचे पैसे दुसरीकडे वळवायचे आणि एखादी गटर किंवा रस्ता तयार करून टाकायचा, आणि फार धोकेदायक आहे. म्हणजे आता ही लाईन मला वाटतं काल मला एक पत्रकार होते, त्यांचा फोन आला होता की खेड शिवापूरला पण पोलिसांनी रोज येतात आणि 20-20 शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलवून घेऊन जातात आणि तुम्ही हे का करता म्हणून हे केलं. आता हे का झालं मी सांगतो. आपल्याकडे कोगाडे साहेब म्हणून होते इचलकरंजीचे MSCB, आपल्याकडे त्यांनी ते स्मार्ट मीटरचं शेवटचं लेक्चर त्यांनी दिलं होतं. तर त्यांनी मला एक GR दिलेला होता आणि त्याच्यावरती माझे मित्र विनोद राठे आणि आम्ही काम केलं होतं. तर त्या संदर्भामध्ये आम्हाला ह्या टॉवर लाईनच्या केसमध्ये साधारणपणे 17 माहिती अधिकार लावावे लागले होते. आणि शेवटी कंपनीनं ते पत्र दिलं आम्हाला जून एंडला आम्हाला पत्र मिळालं की आम्ही टॉवर लाईन चालवतोय. आणि महाराष्ट्रामध्ये पहिली टॉवर लाईन आहे